आज दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं लोकसभेच्या 9 खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीमध्ये केवळ 3च खासदार उपस्थित राहिले. यामुळे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. पक्षाचा भीप धुडकावून 6 खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाझे हे 3च खासदार हजर होते. दिल्लीत झालेल्या ठाकरे सेनेच्या बैठकीनंतर उपस्थित 3 खासदारांसह संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बैठकीला गैरहजर असलेल्या खासदारांना पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली असून कारवाईचा इशारा देण्यात आलाय. पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केल्यामुळे ही कायदेशीर कारवाई केली जाईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. 3 सदस्य रहे, बाकी जो सदस्य यहाँ नहीं आए हैं या अटेंड नहीं किया है, हम ये मानते हैं ये पार्टी व्हीप का उल्लंघन है. करेक्ट, एकदम पार्टी का आदेश नहीं माना है. तो अभी उस मुताबिक हम इस बारे में जो भी एक्शन लेनी है वो एक्शन की शुरुआत हो गई है. उनको शो कॉज दिया जाएगा, उनसे जवाब मांगा जाएगा और हम इस दिशा में जाएंगे कि उनकी सदस्यता रद्द. व्हीप न पाळणाऱ्या खासदारांवर कारवाई करणार असं राऊत म्हणाले. मात्र पक्षांतर्गत बैठकांना व्हीप लागू होत नाही असा सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालाचा दाखला दिला जातो. व्हीप फक्त सभागृहातल्या मतदानावरच्या भूमिकेसंबंधी असतो असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. दरम्यान आता अनुपस्थित खासदारांना नोटीस पाठवल्यानंतर त्यांची उत्तरं जाणून घेतली जातील. त्यानंतर पुढचा निर्णय लोकसभा अध्यक्षांच्या हातात असेल. कारवाई करण्याचे आणि नव्या गटाला मान्यता देण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडेच आहेत. त्यामुळे शिवसेना दोन्ही गटांची पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारात जाईल आणि अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाची घोषणा शनिवारी होणार आहे. संसदेकडून विलिनीकरणाची घोषणा शनिवारी केली जाणार असल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतरच केली जाणार आहे. ठाकरे गटाच्या 6 खासदारांची शिंदेंनी रात्री उशिरा कॉन्फरन्स कॉलद्वारे बैठक घेतली. ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटलांसह सर्व 6 खासदार या बैठकीला हजर होते. शिंदेंनी सर्व 6 खासदारांसोबत 30 मिनिटं सविस्तर चर्चा केली. ऑपरेशन टायगर यशस्वी पार पडलंय. शिवसेना सर्वांच्या पाठीशी आहे असं शिंदेंनी म्हटलंय. अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर ऑपरेशन टायगरची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदेंवर असल्याचीही माहिती आहे. मुंबईतून मोठी राजकीय घडामोड समोर आली. गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेल्या वेस्टिन हॉटेलमध्ये शिवसेनेकडून 15 खोल्या बुक केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. शिवसेना ठाकरे गटाचे फुटलेले 6 खासदार यांना वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवलं जाणार का असा सवाल उपस्थित होतोय. फुटलेले खासदार आज संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. उद्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून 60वा वर्धापन दिवस साजरा केला जाणार. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊतांच्या उपस्थित नसलेल्या खासदारांविरोधात चांगलाच संताप बघायला मिळाला. यावेळी राऊतांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया देताना आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार असा इशारा दिलाय. आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे. काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय त्यांनी टायगर, ते टायगर असले ते असे लपणारे लोक का टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत. आम्ही म्हणतो तुडवू म्हणून. बैठकीला उपस्थित न राहिलेल्या खासदारांविषयी संताप व्यक्त करताना खासदार संजय राऊतांनी या खासदारांच्या मतदारसंघामध्ये राडे करणार असा घणाघात केला. यावरून मंत्री गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या सेनेवर हल्लाबोल केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडे उरलंय कोण असा सवाल महाजनांनी केला. तर त्यावर संजय राऊतांनीही पलटवार केला. कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात. पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही. तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात. कुठे काय राहिलं तुमचं? शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही राहिली नाही. कोण उरलं आहे तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी,
म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंतांनी देखील बंडखोर खासदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. एखादा आमदार खासदार फुटला तर त्याला भर रस्त्यामध्ये तुडवा असा संदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता. याची आठवण अरविंद सावंतांनी कार्यकर्त्यांना करून दिली. तर ठाकरेंच्या सेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनीही अनुपस्थित खासदारांवर गंभीर आरोप केले. शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे. राजकीय व्यभिचार वाढल्यामुळे पेडणेकरांनी आरोप केलेत. तसंच कुठला वाघ विकला जात नाही, मात्र बकऱ्या विकल्या जातात असंही त्यांनी म्हटलंय. तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ठाकरेंच्या सेनेला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय. हा उद्वेग आहे. आणि नाव काय दिलं तर ऑपरेशन टायगर. अरे टायगर कधी काय विकत घेतला कोणी? कधी म्हणजे टायगर विकला गेला आहे किंवा विकत घेतला आहे हे मला आठवत नाही. पण बकरा बाबा विकत घेतात आणि तो बकरा खाली मान घालून जाऊन काटून पण घेतो हे मला आठवतं. शिवसेना जी UBT आता आपण संपवताय, आत्मपरीक्षण करा. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्हाला घरघर लागलेली आहे. गोलफिटाची काय भाषा करताय? आपण आहे ना, आपण ती UBT ही गोलफिटा बनवून ठेवलेली आहे. काँग्रेसबरोबर शय्यासोबत आपण करत आहात. आपण दलाली करत आहात काँग्रेसची. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची ओके पॅटर्न म्हणून ओळख आहे. मात्र खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी माझा संपर्क होत नाही असं कैलास पाटील म्हणाले. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानंतर ते पुण्यामध्ये भेटण्यासाठी गेले होते, पण भेटही झाली नाही. ओमराजेंच्या बंडाची चर्चा अफवा ठरावी, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठाकरेंना सोडू नये अशी भावना कैलास पाटलांनी व्यक्त केली होती. दरम्यान शिवसेनेच्या पहिल्या बंडावेळी आमदार कैलास पाटील अर्ध्या रस्त्यातून परत आले होते. ते जात आहेत का नाही याबाबत संदिग्धता अजूनही कायम आहे. तुमच्या माध्यमातूनच मी बघतोय आता ह्या क्षणापर्यंत ही संदिग्धता कायम आहे. आणि संदिग्धता म्हणजे ही अफवा असावी अशी माझी मनोमन भावना आहे. आणि पक्ष धाराशिव जिल्ह्यातला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकसंघ राहावा आणि इथून पुढं कायम उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत राहावं. मी त्यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे संपर्क साधून त्यांना मी निश्चितच भेटून बोलणार आहे. त्यांना भेटण्यासाठीच पुण्यात गेलो होतो आणि हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनाच मी सांगून त्यांना त्यांच्या सूचनेनुसारच तिथे गेलो होतो. परंतु माझी भेट होऊ शकली नाही. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाची घोषणा शनिवारी होणार आहे. संसदेकडून विलिनीकरणाची घोषणा शनिवारी केली जाणार असल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतरच केली जाणार आहे. ठाकरे गटाच्या 6 खासदारांची शिंदेंनी रात्री उशिरा कॉन्फरन्स कॉलद्वारे बैठक घेतली. ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील यांच्यासह सर्व 6 खासदार या बैठकीला हजर होते. शिंदेंनी सर्व 6 खासदारांसोबत अर्धा तास सविस्तर चर्चा केली. ऑपरेशन टायगर यशस्वी पार पडलंय. शिवसेना सर्वांच्या पाठीशी आहे असं शिंदेंनी म्हटलंय. अशी माहिती ABP माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. तर ऑपरेशन टायगरची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदेंवर असल्याचीही माहिती. बंडखोर खासदारांच्या गटाची जबाबदारी संजय जाधव यांना दिली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. संजय जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांनीच बंडखोरांची मोट बांधण्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर गृह विभागानं त्यांना Y+ सुरक्षा दिली आहे. सुरक्षा वाढवण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना दिलेत. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे बंडखोरीनंतर ठाकरे सेनेनं यवतमाळमध्ये जाहीर निषेध सभा घेतली. निवडणुकीवेळीच हे गद्दारी करणार हे सांगितलं होतं, पण वरिष्ठांना हाताशी धरून तिकीट मिळवलं असा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी देशमुखांचा समाचार केला.